नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणीची आई आहे ती बुवांना तीनदाच खिडकीतून बघत असते. ते हॉस्पिटलचं तिथून बघत असते तीनदाच बुवा दिसतात का. तर आता तिथून डॉक्टर बाहेर येतात. तर डॉक्टर बाहेर आल्यावरती राणीची आई म्हणते, काय हो डॉक्टर, बरी आहे का यांची तब्येत का नाही अजून. तर आता लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, हे बघा ते अजून त्यांना आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या अंगातलं जेवढं हे होतं ना विष, तेवढं आम्ही सगळं काही काढून का घेतलं आहे. त्यांच्या अंगात पॉइझन काही नाही आता. फक्त त्यांच्या आता ते कोमातून कधी बाहेर येईल ना हे सांगता येणार नाही, कारण की याची शक्यता आमच्याकडे नाही आहे. त्यामुळं आम्ही नाही सांगू शकत. पण एक काम करा, तुम्ही त्यांच्याजवळ आतमध्ये बसू शकता, त्यांच्यासंग बोलू शकता. तुमच्या बोलण्याला ते कधी कधी होकार पण देतील, तुम्ही बघा जाऊन. नाही तर आता मला लगेच येऊन ते ठीक आहे मग असं म्हणते. आणि आता इकडं जी राणी आहे ती स्वयंपाक बनवायला घेते. तिचा हात मोडलेला, हातात चटके दिलेले मालतीने, तरी तिला स्वयंपाक बनवायचा असतो. ती म्हणते की आता कसा स्वयंपाक बनवू. तर आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र घरीच असतो, त्यामुळं तो आता राणीच्या मदतीसाठी तिथे धावून येतो. आणि राणी स्वयंपाक बनवत असते तेवढा तिथे इंद्र येतो. इंद्र म्हणतो की राणी काय करते तू. तर राणी म्हणते की इंद्र सर, मला स्वयंपाक करायचा आहे, जा तुम्ही इथून. तर इंद्र म्हणतो की राणी मी नाही जाणार, हे बघ मी तुला मदत करणार आहे स्वयंपाक बनवायला. दरवेळेस तू एकटीच बनवते ना, मला तू फक्त सांग कसं कसं काय काय करायचं, मी बरोबर करतो, मला फक्त तू सांगत जा. तर आता राणी म्हणते ठीक आहे मग इंद्र सर. आणि आता राणी इंद्राला सांगते असं करा तसं करा, आणि ती इंद्राला भाकरी करायला शिकवते. आणि इंद्र जो असतो तो आता सगळ्या भाकरी एकटा करतो. राणी भाजते आणि तो करतो. राणीला तो म्हणत असतो की जा तिकडे आराम कर, तरी राणी जात नाही. आणि ते दोघं मिळून आता सगळ्या भाकरी बनवतात. आणि आता ते बनवल्यावरती आता इकडं उर्मिला म्हणते, काय हो मालती आई, घरी भाकरी झाल्या असेल का पण तयार. आपण घरी जायचो पण खायला काहीच नसेल, मग काय करायचं. तर आता मालती म्हणते की हे बघ, काळजी करू नको, मी तिला काम सांगितले ना तिला करावंच लागेल. जर नाही केलं ना बघ मी तिच्यासोबत काय करेल, तिला ह्या घरात सुद्धा राहून देणार नाही मी, असं मालती म्हणते. तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.